संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे। दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। पालखी दौंड तालुक्यातील रोटी घाटातील नागबोडी वळण घेऊन पुढे जाणार आहे। या ठिकाणी वारकऱ्यांचा कस लागतो। पालखीचा रथ ओढण्यासाठी रोटी घाटात अनेक बैलजोड्या लावण्यात येणार आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी जसा दिवेघाट कठीण टप्पा असतो त्याचप्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठीण टप्पा असतो। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, आज संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे, काय अधिक माहिती या संदर्भात? अंकिता, सकाळी आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन भाविकांना घडवलं आणि आता आपण संत तुकाराम महाराज यांची पालखी पाटस इथल्या कुसबे गावामध्ये आलेली आहे आणि सकाळचा जो विसावा आहे तो संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा याच गावामध्ये असतो आणि त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी खरं तर गर्दी केलेली आहे। लोकशाही न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन थेट लाईव्ह घडवत आहोत आणि जवळपास आता 70 ते 75 किलोमीटरचं अंतर जे देहूतून पार करत ही सगळी पालखी आहे ती आता पाटसमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा खरं तर या पालखीतला आज असणार आहे तो म्हणजे रोटी घाट। रोटी घाटाची अवघड चढण खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासोबत लाखो वारकरी आहेत ते आता चढणार आहेत आणि हा सुद्धा नयनरम्य सोहळा असणार आहे। जसं संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिवे घाटाची अवघड चढण पार करते तशीच रोटी घाटाची सुद्धा चढण ही संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि हे जे सगळे लाखो वारकरी आहेत ते आज सर करणार आहेत आणि त्याआधी जो सकाळचा विसावा असतो तो या कुसबे गावामध्ये पाहायला मिळते आणि हे जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर गर्दी केलेली आहे। महिलांची रांग आणि त्याचबरोबर पुरुषांची रांग आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक भक्तिभावाचं वातावरण आहे ते संपूर्ण या कुसबे गावामध्ये सध्या पाहायला मिळते आणि सकाळचा विसावा आटोपल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी रोटी घाट चढायला सुरुवात करेल। इथूनच काही अंतरावरती रोटी घाट आहे, त्या रोटी घाटाला काही वेळानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे ती चढ काढायला सुरुवात होणार आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर संत तुकोबांची पालखी आज बारामतीमध्ये प्रवेश करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।